तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे आपण आलेलो होतो आपल्या मामाच्या गावाला. तर चला आज मी तुम्हाला शेत आणि आमचं शेततळ दाखवणार आहे. तर चला सुरू करूया गावाचा टूर. तर ही आहे आमचं गाव आणि ही गावातली शाळा, हिला आम्ही सगळे मराठी शाळा म्हणतो बरं का. आणि याच मराठी शाळेच्या माग सगळे मुलं येतात आणि या बंधाऱ्यावर आंघोळ करतात. आणि तुम्ही पण असा एक्सपिरियन्स केला की नक्कीच सांगा. आणि आता आपण चाललोय आपल्या शेताकडे. आणि शेताकडे जायचा रोड इतका मस्त की आजूबाजूने सगळं पाणी आणि रोडवर इकडे तिकडेच झाडे. कुठे दिसतो आता हा रोड. आणि तुम्हाला तिकडे दूर दिसतो का या डोंगराच्या वरती चांद बिबी कामा आले बरं का. आमच्या शाळेची सहल पण इथं झालेली होती. कोण कोण इथं आले मला नक्की कमेंट करून कळवा बरं का. आणि सगळे शेतातले लोक चालले घरी जेवायला आणि आम्ही जेवायचं सोडून आलोय शेतात. आमचं उलट आहे बरं का नेहमी. फायनली आपण आपल्या शेतातल्या घरात पोहोचलोय बरं का. एक नंबर वाटतं बो शेतातलं घर. आणि आपली गाडी तर एकदम नाथ खोळा दिसते काय बी म्हणा, एक नंबर दिसत होती गाडी. आणि आपल्या शेतातलं वातावरण एकदम भारी होतं. आणि शेतात आपले कसे कसे झाड आहेत तुम्ही बघू शकता. काय माहिती काय म्हणतात पण लय भारी दिसतात. आणि शेताचे आजूबाजूला सिल्वर कलरचं काय लावले नक्कीच कळवा. आणि आपलं शेत तळ तर इतकं भारी दिसत होतं हो. खूप दिवसांनी शेतात आलेलो होतो म्हणून एकदम छान वातावरण वाटत होतं डायरेक्ट. आणि मग आपण चाललो होतो थोडे कांदे आणायला. पण ते मला हे दिसलं. हे तुमच्या इथे याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. लहानपणी लय पाय टोचले माझे. तर भावाने एक दोन कांदे घेतले आणि आपण निघालो आता घरच्या दिशेने. पण मला कांद्या काढताना हे काहीतरी दिसलं. आय थिंक सो एक कांद्याची बिया वगैरे काहीतरी असेल. तर आपल्याला जाऊ दे, आपल्याला तर लागत नाही सोडा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आम्ही पुढे काय काय करणार आहे ते बघायसाठी मला फॉलो करून ठेवा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.